अभिनेत्री सई ताम्हणकर कायमच अनेक विषयांवर तिची मतं मांडत असते. सईचा अभिनय, तिचं सौंदर्य याचं कौतुक प्रेक्षकांकडून होतच असतं. नुकतंच हटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत सईला सेक्स एज्युकेशन कुठून मिळालं, लैंगिक सुखाबद्दल बोलायची क्षमता कुठून आली असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सई म्हणाली, घरातूनच. मी लहान असतानाच मला चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल शिकवण्यात आलं होतं. मला हे सुद्धा शिकवलं होतं की कोणी ओळखीतले आहेत तर ते असं वागणार नाहीत, असे कोणतेही निकष नाहीत. हा चांगला स्पर्श आणि हा वाईट स्पर्श, हेच मला शिकवलं होतं. माझे वडील मर्चंट नेव्हीमध्ये होते, त्यामुळे माझ्या आईने एकटीनेच माझा सांभाळ केला. त्यामुळे कदाचित या गोष्टी शिकवल्या असतील. ती एक कणखर आई आहे. घराशिवाय शाळेत सेक्स एज्युकेशन दिलं जायचं. हे 2 स्रोत होतेच जे महत्त्वाचे होते. मला वाटतं की आपल्या देशात सेक्सला फार कमी महत्त्व दिलं जातं. खरं तर तो नात्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे, असं मला वाटतं. जेव्हा 2 जण एका नात्यात असतात तेव्हा त्या गोष्टीकडे लक्षच देत नाहीत, असं मी खूपदा ऐकलंय. नात्यात सेक्स सर्वात शेवटी येतो. नातं ऑटो पायलट मोडवर चाललंय आणि सेक्स सर्वात मागच्या सीटवर असतं. यावर चर्चा करण्यासाठी दोघांचीही इच्छा असणं गरजेचं असतं. तर यानंतर तुमच्यासाठी फेमिनिझम काय आहे असा प्रश्न विचारल्यावर सई म्हणाली, मला या प्रश्नाचीच अडचण आहे. आपण समान आहोत हे अजूनही समजावून का सांगावं लागतंय? ही वेळ केव्हा आली की गोष्टी मागाव्या लागत आहेत. अमुक लिंग असलेली व्यक्ती मजबूत तर अमुक लिंग असलेली व्यक्ती कमजोर आहे, हे कोणी ठरवलं? मला वाटतं की स्त्री व पुरुष दोघांकडेही काही असे गुण आहेत जे एकमेकांकडे नाहीयेत. दोघेही एकत्र आल्यावर एक सुंदर टीम तयार होते. मी दोन्हीकडे सारख्याच नजरेने पाहते. त्यामुळे भेदभाव न करता दोन्हीकडे समानतेने पाहणं व समानतेने जगणं हेच खरं फेमिनिझम आहे. तुमचं यावर काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.